तुम्ही कधी विचार केला आहे की तुमच्या शरीरात जो अचानक बदलायला लागले आहेत, जसे कारण नसताना वजन वाढणे, चेहऱ्यावर छोटे दाणे येणे, पिरियड्स बारकरी लांब येणे, पोट फुगणे, केस गळणे, मूड लवकर खराब होणे, ही सकाळी उठताच थकवा अनुभव होणे, या सर्वाचे कारण फक्त हॉर्मोन्स नाही असते. खूप महिलांना मानतात ही पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजे PCOS फक्त ओव्हरीजची समस्या आहे. तर सत्य हे आहे की त्याची मुळे कधी ओव्हरीजमध्ये असत नाही. त्याची मुळे लपलेली असते तुमच्या डायजेशनमध्ये, तुमच्या गट हेल्थमध्ये, तुमच्या स्ट्रेस रिस्पॉन्समध्ये आणि तुमच्या डेली आदतींच्या आत. ओव्हरीज तर फक्त सिम्पटम्स दाखवतात, कारण कुठेतरी दुसऱ्या असते. महिलांना अनेकदा सांगतात की रिपोर्ट्स नॉर्मल येतात, पण बॉडी तरीही इम्बॅलन्स अनुभव करते. याच भ्रमाने सर्वात मोठे नुकसान होते, कारण रिपोर्ट्स ऑर्गन पाहतात, रूट पाहत नाही. PCOSची सुरुवात नेहमी पोटापासून होते. जर डायजेशन कमकुवत असेल, जर मेटाबॉलिझम मंद असेल, जर गट बॅक्टेरिया इम्बॅलन्स असेल, जर मील्स अनियमित असतील, जर बॉडी इन्फ्लमेशनमध्ये असेल, तर हॉर्मोन्स कधी स्टेबल होऊ शकत नाही. आणि जेव्हा हॉर्मोन्स अस्थिर असतात तेव्हाच ओव्हरीज कन्फ्युज्ड होतात, ओव्ह्युलेशन डिस्टर्ब होतो आणि पिरियड्स डिले होतात. प्राचीन आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी सांगितले होते की स्त्रीच्या आरोग्याचा आधार तिची अग्नी म्हणजे डायजेशन आहे. आधुनिक विज्ञान आता जाऊन त्याला गट ओव्हरी कनेक्शनचे नाव देत आहे. आता समजून घ्या की शरीराच्या आत खरेच काय होते. जेव्हा डायजेशन वीक असते तर शरीर अन्न अब्झॉर्ब करू शकत नाही. जेव्हा अब्झॉर्प्शन कमी असते तर शरीर हॉर्मोन्स बनवण्यासाठी आवश्यक बिल्डिंग ब्लॉक्सच बनवू शकत नाही. जेव्हा स्ट्रेस वाढतो तर कॉर्टिसॉल वाढतो. जेव्हा कॉर्टिसॉल वाढतो तर इन्सुलिन असंतुलित होतो आणि जेव्हा इन्सुलिन असंतुलित होतो तेव्हा ओव्हरीज गरजेपेक्षा जास्त अँड्रोजन बनवायला लागतात. याच अँड्रोजनमुळे चेहऱ्यावर दाणे बनतात, फेशियल हेअर वाढवतात, पिरियड्स डिले करतात आणि मूडला डिस्टर्ब करतात. महिलांना विचार करतात की हॉर्मोन्स खराब आहेत, तर खरे तर हॉर्मोन्स तर फक्त ऑर्डर्स फॉलो करत असतात. चुकीचे ऑर्डर्स डायजेशन आणि स्ट्रेसमुळे येतात. महिलेचे शरीर नेहमी वॉर्मथ हवी असते. वॉर्मथ डायजेशनला चालवते, मेटाबॉलिझमला ॲक्टिवेट करते, लिव्हरला डिटॉक्स करण्यात मदत करते आणि हॉर्मोन्सला बॅलन्स ठेवते. पण आजच्या महिलांचा लाईफस्टाईल पूर्णपणे उलट झाला आहे. सकाळी एम्प्टी स्टमक चहा, दिवभर कमकुवत मील्स, रात्री हेवी डिनर, थंड्या गोष्टी, लेट ईटिंग, बारकरी कॉफी, हे सर्व शरीराला कोल्ड स्टेटमध्ये ढकलतात आणि कोल्ड स्टेट PCOSसाठी सर्वोत्तम कंडिशन आहे. याच कोल्ड स्टेटमध्ये डायजेशन स्लो होतो, मेटाबॉलिझम पडतो, मूड डल होतो, वजन वाढते आणि पिरियड्स बारकरी डिले होतात. जर तुम्हाला PCOSची जडपासूनच हीलिंग हवी असेल तर लक्षात ठेवा, त्याचे उपाय बाहेर नाही, आत आहे. शरीर कोणत्याही महागड्या प्रॉडक्टची मागणी करत नाही. त्याला वॉर्मथ हवी आहे, योग्य टायमिंग हवी आहे, साधी मील्स हवे आहेत, शांत मन हवे आहे आणि थोडी कन्सिस्टन्सी हवी आहे. हीलिंग नेहमी गटपासून सुरू होते, ओव्हरीजपासून नाही. आता ऐका, सर्वप्रथम काय बदलायचे. सर्वात मोठा धक्का सकाळी एम्प्टी स्टमक थंड्या गोष्टी देतात. सकाळी शरीराची अग्नी सर्वात कमकुवत असते. यावेळी थंड्या गोष्टी घेण्याने डायजेशनवर थेट प्रहार होतो. याच वर्तनामुळे इन्सुलिन डिस्टर्ब होतो आणि इन्सुलिनच PCOSचा सर्वात मोठा डिरेक्टर आहे. सकाळी फक्त गुनगुने पाणी घ्या. ही बेसिक हॅबिट हाफ सिम्पटम्स स्वतःच कमी करून देते. दुसरी गोष्ट, दिवसाचे अन्न हेवी असावे आणि रात्रीचे अन्न हलके. महिलांना अनेकदा उलट करतात, दिवभर लाईट खातात आणि रात्री हेवी. दिवसाची अग्नी सर्वात स्ट्रॉंग असते आणि रात्रीची वीक. जर तुम्ही रात्री हेवी खाता तर ते अन्न पचत नाही, ते जमा होऊन जाते. हे जमा झालेले अन्न इन्फ्लमेशन निर्माण करते, ज्यामुळे हॉर्मोन्स आणखी डिस्टर्ब होतात. रात्री 8 वाजेपर्यंत खाणे हेच सर्वोत्तम वेळ आहे. तिसरी गोष्ट, इन्सुलिनला काम करणे आवश्यक आहे, कारण ओव्हरीज तेव्हाच स्टेबल होतील. ज्या गोष्टी इन्सुलिनला सर्वात जास्त डिस्टर्ब करतात त्यांना कमी करावे लागेल. गोड, बेकरी, शुगरी टी, सॉफ्ट ड्रिंक्स, व्हाईट ब्रेड, कोल्ड कॉफी, पॅकेज्ड स्नॅक्स, हे सर्व शरीराला स्ट्रेसमध्ये ढकलतात आणि ओव्हरीजवर नेगेटिव्ह परिणाम टाकतात. चौथी गोष्ट, वॉर्म फूड तुमची सर्वात मोठी मेडिसिन आहे. PCOS असलेल्या महिलांना गरम, शिजवलेले, साधे, हलके आणि डायजेस्टिबल फूड हवे आहे. खिचडी, डाळ, वॉर्म सब्जी, राईस, तूप, व्हेजिटेबल सूप्स आणि मूग डाळ हे सर्व हॉर्मोन्सला काम करतात. थंड्या गोष्टी, कोल्ड मिल्क, दही नाईट टाईममध्ये, फ्रूट बॉल्स रात्री, हे सर्व सिम्पटम्स वाढवतात. पाचवी गोष्ट, स्ट्रेसला कंट्रोल करणे आवश्यक आहे. स्ट्रेस ओव्हरीजचा सर्वात मोठा शत्रू आहे. स्ट्रेस सर्वप्रथम कॉर्टिसॉल वाढवतो.
कॉर्टिसॉल इन्सुलिनला डिस्टर्ब करतो, इन्सुलिन ओव्हरीजना कन्फ्युज्ड करतो आणि याच एका चेनमुळे संपूर्ण PCOS बनतो. महिलांना रोज किमान 10 मिनिटे डीप ब्रीथिंग करावी, 5 मिनिटे सनलाईट घ्यावी आणि थोडे सायलेंट वॉकिंग करावे. हे संपूर्ण हॉर्मोनल चेनला रिसेट करते. 6वी गोष्ट, गट हीलिंग सर्वात आवश्यक आहे. जेव्हा गट हील होतो तेव्हाच हॉर्मोन्स हील होतात. सकाळी गुनगुने पाणी, दुपारी बॅलन्स्ड मील्सच्या मध्ये गॅप, रात्री हलके अन्न, कोल्ड फूड्स कमी करणे हे सर्व गटला काम करतात आणि जेव्हा गट काम करतो तेव्हा ओव्हरीज नैसर्गिकरित्या स्टेबल होतात. 7वी गोष्ट, काही सप्लिमेंट्स ऑप्शनल आहेत पण खूप मदत करतात, जसे झिंक, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन D, ओमेगा आणि इनोसिटॉल. हे सर्व इन्सुलिन सपोर्ट करतात, मूड स्टेबल करतात आणि ओव्हेरियन सिग्नलला बॅलन्स करतात. आता रात्रीची गोष्ट. PCOSमध्ये रात्र सर्वात महत्त्वाची वेळ आहे. रात्री भारी अन्न डायजेशनला थांबवते आणि त्यामुळे दुसऱ्या सकाळी थकवा, डलनेस आणि हेवीनेस अनुभव होते. एका परफेक्ट नाईट रुटीनमध्ये हेवी डिनर नाही तर वॉर्म फूड असावे. डिनरनंतर थोडी वॉक असावी, फोन 1 तास आधी बंद असावा आणि झोपण्यापूर्वी हलके वॉर्म वॉटर घ्यावे. याच रुटीनमुळे इंटरनल वॉर्मथ रिस्टोर होते आणि दुसऱ्या सकाळी ग्लो परत आणते. आता एक इमोशनल गोष्ट समजून घ्या. PCOS फक्त फिजिकल कंडिशन नाही, इमोशनल कंडिशन सुद्धा आहे. खूप महिलांना त्यांच्या मनाची बोलणी दाबून देतात, जबाबदाऱ्यांच्या खाली स्वतःला विसरून जातात, प्रत्येकासाठी केअर करतात पण स्वतःसाठी नाही. त्यांचे नर्वस सिस्टम नेहमी अलर्ट मोडमध्ये राहते आणि याच कंटिन्यूअस स्ट्रेसमुळे त्यांच्या ओव्हरीजना सिग्नल्स पाठवत राहते की बॉडी धोक्यात आहे. ओव्हरीज नेहमी स्ट्रेस ऐकतात. याच कारणामुळे इमोशनल प्रेशर असलेल्या महिलांमध्ये सिम्पटम्स जास्त दिसतात. जेव्हा महिला स्वतःला थोडी शांती देते, त्यांच्या मनाला थोडा आराम देते आणि स्वतःलाही प्रायोरिटी देते, तेव्हाच खरी हीलिंग सुरू होते. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, PCOS तुमची चूक नाही, तुम्ही कमकुवत नाही, तुम्ही डिसिप्लिनलेस नाही, तुमचे शरीर कधी तुमच्या विरुद्ध नाही, तो दररोज तुमची रक्षा करतो. जेव्हा डायजेशन वीक असते तो तुम्हाला संकेत देतो, जेव्हा स्ट्रेस वाढतो तो तुम्हाला संकेत देतो, जेव्हा हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात तो तुम्हाला संकेत देतो. तो तुम्हाला हाक मारत आहे, तुम्ही फक्त त्याची आवाज ऐकला नाही. जेव्हा महिला त्यांच्या शरीराचा आवाज ऐकायला सुरुवात करते, हीलिंग त्या क्षणी सुरू होते. ती त्यांची एनर्जी परत मिळवते, त्यांच्या हॉर्मोन्सची रिधम परत मिळवते, त्यांचा ग्लो परत मिळवते. तुमचे शरीर अजूनही हील करण्याची क्षमता ठेवतो. तुम्हाला फक्त थोडी वॉर्मथ परत आणायची आहे, थोडे कामनेस, थोडे रेस्ट, थोडी नरिशमेंट आणि थोडी कन्सिस्टन्सी. आणि जेव्हा तुम्ही हे सर्व देता, ओव्हरीज तुमच्या दिशेने वळतात, पिरियड्स रेग्युलर होऊ लागतात, ॲक्ने कमी होऊ लागतात, मूड स्टेबल होतात, वजन शिफ्ट होऊ लागते आणि एनर्जी परत येते. तुम्ही फक्त एका छोट्या अलाइनमेंटपासून दूर आहात आणि जेव्हा तो अलाइनमेंट परत येतो, तुमचा ग्लो, तुमचा कॉन्फिडन्स, तुमची एनर्जी सर्व परत येतं. तुम्ही स्ट्रॉंग आहात, केपेबल आहात आणि हीलिंगची हक्कदार आहात.